तर नमस्कार भांडुपकर, मी तुमचा ओंकार स्वागत करतो एका नवीन सिरीजमध्ये जी आपण घेऊन आलो आहे भांडुपच्या मूर्तिकारांसाठी. तर या सिरीजचं आपलं नाव आहे भांडुपचे शिल्पकार करून. तर या सिरीजमध्ये आपण मूर्तिकारांना व त्यांचा अनुभव घेणार आहोत की त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात कुठून केली, कशी केली वगैरे. तर आज आपण या पहिल्या एपिसोडमध्ये आपण भेट देण्यास आलो आहोत हार्दिक दादास यांना. तर हे एक मुंबईतील सर्वात मोठे आणि सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत. यांनी गेल्या वर्षी एकदम उत्कृष्ट अशा मूर्त्या घडवलेल्या. तर आज आपण त्यांनाच भेट देण्यात आलो आहोत. तर बोलूया त्यांच्याशी. नमस्कार, मी हार्दिक सावंत, भांडुपचा एक नवीन युवा मूर्तिकार. गेली 6-1 वर्ष मी मूर्त्या बनवतो आहे. गेल्या वर्षापासून मी मोठ्या मूर्त्यांमध्ये चालू केलेत कामं. तर दादा असं बोलला की तो गेल्या वर्षीपासून मोठ्या मूर्त्या त्यांनी बनवायला स्वतःहून सुरू केलं आहे. तर मग आता आपण दादाकडून जाणून घेऊया की त्यांनी आधी कोणाच्या हाताखाली वगैरे काम केलं आहे का वगैरे काम केलं. तर दादाकडून जाणून घेऊया की तो मूर्तिकार कोणता होता. मूर्तिकार म्हणजे भांडूपपासून सुरुवात झाली आणि लालबागपर्यंत माझा प्रवास आहे. कुणाल पाटीलकडे मी 3-1 वर्ष होतो. नंतर मी स्वतः कारखान्यात 4-5 वर्ष आधी स्वतः कारखाना चालू केला. तर आपण गेल्या वर्षी बघितलं की हार्दिकदाच्या हातेच एक मुंबईच्या युवराज असा मोठी मूर्ती घडली गेलेली. तर ती मूर्ती आपण त्या मूर्तीबद्दलच दादाला विचारूया की त्या मूर्तीचा थीम कोणी डिसाईड केलेला, की ती मूर्ती कशी बनवली गेलेली. दादा मूर्ती बघायला गेलं तर 20 अवतारात होती. 21 कोणतरी मूर्ती गेलेली आणि त्या मूर्तीला म्हणजे मंडळाने माझ्यावर सोपवून दिलेलं की तुला आवडेल तसं कर स्केच, तुझी आवडीची बॅलन्सिंग कर, तुला आवडेल असं बेस्ट कर. ती माझ्या आवडीचे हायड्रोलिक पण बॅकग्राऊंड गोल फिरत असं मी माझ्या आवडीने हे पण विचारूया की ती मूर्ती एवढीशा गल्लीत म्हणजे त्या मूर्ती छोट्याशा गल्लीत बसते ती. तर दादाला आपण ते विचारूया की दादांनी ती मेजरमेंट वगैरे आधी घेतलेली का, की कसं परफेक्शनली दादानी ती मूर्ती एवढी आपल्याला टाकली. परफेक्शन म्हणजे मंडळाने दिलेला माप होता किंवा बॉडीच्या बाहेर हात नाही गेला पाहिजे किंवा काही त्या गोष्टीचा अभ्यास करूनच ती मूर्ती बनवली गेली होती. आणि ती बॅलन्सिंग म्हणजे ती बॅलन्सिंग प्रॉपर झालेली, ते प्रॉपर्टीला आवडलं तो प्रतिसाद यावरती भेटलेला आहे. दादा असं बोलला की त्या मंडळावाल्यांनी मूर्ती पूर्णपणे दादाला सोपलेली. तर दादावर त्यांचा एवढा विश्वास कुठून आला असं दादाला आपण विचारा की दादाचं गेल्या वर्षी पण पहिलंच वर्ष होतं त्यांच्या खास ते एवढी मोठी मूर्ती मोठी मूर्ती बघायला तुझा प्लॅनिंग खूप मोठा होता. मित्रमंडळ होते सगळ्यांचा हात लागला मूर्तीला, एकट्याच हे असं नाही. आणि मंडळाचा विश्वास आणि कोणाची साथ त्यामुळे ते बेस्ट झालं. तर दादा असं बोलला की गेल्या वर्षी एक एवढी उंच मूर्ती होती. तर त्याच्या व्यतिरिक्त ह्या वर्षी अजून किती अशा उंच मूर्त्या आहेत ज्या आपल्या कारखान्यात बनवत आहेत. 2 हायस्ट मूर्त्या आहेत. एक सॉलिड फुटाची कुर्ल्याची एक आहे, युवराजची एक आहे. युवराजचं अट्रॅक्शन 2-4 दिवसात तुम्हाला बघायला भेटेलच, आपण डाऊट नाही. प्लस कुर्ल्याची एक खंडोबाच्या थीमवर मूर्ती आहे, 24 तारीख त्याच्या आत आहे. आणि मांडूपच्या अजून 3-4 मंडळ आहेत, ते देखील पण माझ्याकडे विश्वासाने आलेले आहेत. तर आता दादाकडे आपण बघतोच आहे की सगळ्याच मूर्त्या दादा स्केच टाईपनी बनवतो. म्हणजे दादा ज्या प्रत्येक मूर्तीची स्केच बनवतो आणि बनवतो अशी एकही इथे मूर्ती नाही की दादानी साचा बनवून काढली आहे. म्हणजे प्रत्येक मूर्तीचा असा साचा असतो जसं की एकाच टाईपच्या 10 मूर्त्या असतात, तर असं इथे नाही आहे. असं प्रत्येक मूर्ती एकच असते. तर दादाला जाणून घेऊया दादाकडून की प्रत्येक मंडळ येतात ते सांगतं दादाला की आम्ही दिलेल्या स्केच प्रकारे मूर्ती बनवायची, की दादा स्वतःहून स्केच दाखवतो आणि त्यांना सांगतो की मी अशी मूर्ती बनवली तर चालेल का. त्याच्या मंडळाने जेवढा विश्वास माझ्यावर ठेवला आहे तेवढा विश्वास त्याच्यावर दाखवणार. स्केच म्हणायचं झालं त्याचा बजेट पण थोडा अपडाऊन होतो. तो बजेट मंडळाला परवडेल तरच स्केच आपण त्यांना प्रोव्हाइड करतो, नाहीतर ते फोटोप्रमाणे आपण नॉर्मली गणपती घेतो. गेल्या वर्षी दादाच्या हातून एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या घडल्या गेल्या होत्या. तर त्या मूर्तीच्या प्रेफरन्सनी अजून किती मूर्त्या दादाकडे बनवायला आल्या तर हे दादा यावर्षी 10 मूर्त्या आहेत. माझं 4 मूर्त्या आहेत, 10च्या मुलं आहेत. टोटल 10 मूर्त्या आपल्याला लावायच्या आहेत. तर आता आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की त्याच्या ह्या पूर्ण आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांनी किती चॅलेंजेस फेस केले वगैरे. चॅलेंजेस प्रत्येक व्यवसायात करायचे असतात आणि चॅलेंजेस प्रत्येक शिक्षणात आणि प्रत्येक गोष्टीत असतात वगैरे. ते फक्त फेस करणं हे आपलं काम म्हणजे मनात पाहिजे आणि पाहिजे.
Challenges प्रत्येक मूर्तिकाराचं एक स्वप्न असतं की मी एक मोठी मूर्ती घडावी, मोठ्या मंडळाची मूर्ती घडावी. तर आपण दादाकडून जाणून घेऊया की दादाचं कोणतं मंडळाचं स्वप्न असतं की मनात पाहिजे कोणती मूर्ती त्याला घडवायची, कोणत्या मंडळाला. मूर्ती असं नाही, ज्या आहेत माझ्याकडे मूर्त्या त्याच मी घडवतो, तीच मला खूप चांगली येते. संधी देवाने दिली माझं. आणि जो छोटा बाप्पा आहे आणि मोठा बाप्पा आहे तो माझ्या सगळ्यात सेम सारखाच आहे. त्यामुळे मला मोठं म्हणणं छोटं म्हणणं सेमच आहे. आणि मी विचार नाही करत की मला ह्या मुलाची वेगवेगळं आहे. तर प्रत्येक मूर्तिकाराचं स्वप्न असतं की मी या फील्डमध्ये एवढ्या उंचावर जाईल. तर आपण दादाकडून जाणून घेऊया की दादाला असं काय स्वप्न आहे की तो या फील्डमध्ये अजून त्याला किती उंचावर जायचं आहे. उंचावर तर जायचंच आहे आणि लांब पण जायचं, म्हणजे लांब गेले तिकडे जायचं आहे. पण मला एकट्यालाच नाही, सगळ्यांनाच घेऊन जायचं. म्हणजे जेवढे माझ्यासोबत आहेत ते मला त्यांनी पहिल्या वर्षीपासून साथ दिली आहे. म्हणजे तो कोच पण असतो, बारका असं नाही तो मोठा असतो, तर प्रत्येकाला दुःख घेऊन जायचं. मग आपलं एवढंच लागतं. तर प्रत्येक मूर्तिकाराला देवाने भाग्य दिलं असतं की देव त्याची मूर्ती बनवायचं संधी मूर्तिकाराला देतो. तर आपण आता ते दादाकडून जाणून घेऊया की हे भाग्य एवढं मोठं दादाला लाभलं आहे. तर दादा आता काय बोलतो. भाग्य म्हणजे मी एवढंच भाग्य समजतो की गणपती माझ्या हातून घडवतात. आणि जेवढे आहेत कलाकार आर्टिस्टच आहेत सगळे, बाकी सगळे हेल्पर पण आहेत. सगळ्यांना सेमच लेखतोय की तो आर्टिस्ट आहे नाही, त्याच्यातून जी कला घडते गणपती बनवायची ती खूप सुंदर आहे. आणि ते आमच्या बाजूला देवाने टाकले आहेत, आमचं भाग्य आहे बस. तर आपण दादाकडून जाणून घेऊया की दादाकडे आधीपेक्षा म्हणजे दादाकडे आधी जेवढे मॅनपॉवर होती तर आता त्याहून अधिक किती मॅनपॉवर आता दादाकडे आली आहे. मॅनपॉवर बघायला गेलं तर मित्रमंडळी जास्त आहे, त्यामुळे काम करायची तेवढी गरज लागत नाही. पोरं आहेत ते मराठीच आहेत आणि मित्रमंडळी सपोर्ट आहे. आपण दादाकडून आता जाणून घेऊया की जर समजा दादाकडे एकाच वेळेला 3 ते 4 मूर्त्यांचे आगमन एका दिवशी असतील तर दादाला बॅकएंडमधून कसा सपोर्ट भेटतो तर बघायला. बॅकहँड आणि पोरं तर ऑलमोस्ट सगळी शिकलेली आहेत, त्यामुळे सांगायची गरज नाही लागत की तू हे कर ते. त्याचं आता जे येतं तो करतोय, तो बेस्टच आहे. प्रत्येक पोरगा जो माझ्याकडे आहे आणि तो बेस्टच करतो. जर सांगायची गरज लागत नाही की तू हे कर, तुझ्यासाठी हे काम आहे. पोरांना सांगायला लागतं फक्त जेव्हा हे काम झाले तू ते कम्प्लीट करून टाक. तर मला एवढी गरज लागत नाही की मी तिकडे राहायलाच पाहिजे आणि इकडे राहायला पाहिजे. त्यामुळे पोरांचा सपोर्ट बेस्ट. दादाला आता आपण विचारूया की जर समजा प्रत्येक मूर्तिकाराचं एक स्वप्न असतं की मला लालबाग साईडला माझा वर्कशॉप खोलावं. तर दादाला आता आपण विचारूया की जर लालबागला वर्कशॉप खोलायला भेटलं तर त्याचं काय स्वप्न असेल. लालबागला गेलं तर ते स्वप्न कम्प्लीट झालं, त्यामुळे स्वप्न पूर्ण आलं. तर आपण आता दादाकडे पुढच्या प्रश्नासाठी वळूया की जे म्हणजे आता यावर्षी POP बॅन करण्यात आला होता तर त्यावर कोर्टामध्ये खूप मोठी लढाई लढली गेली होती. तर तेव्हा जेव्हा POP बॅन आता झाला असता तर दादाला विचारून गेलं की POPच्या व्यतिरिक्त अजून कोणता ऑप्शन होता का दादाकडे मूर्ती बनवण्याचा. ऑप्शन होता माझ्या कागदामध्ये टॅलेंटची प्लॅनिंग चालू होता, एवढाच होता तो एक प्लॅनिंग चालू होता. आणि अजून एक 2 ते 4 मिनिटातच घेणार होतो मी कागदामध्ये असतो चालू झालं सगळ्यांसाठी बेस्ट आहे. तर असे खूप काही कारखाने आहेत जे मूर्तीला एंडपर्यंत सस्पेन्स बनवून ठेवतात. तर आपण दादाकडून त्यांचं मत जाणून घेऊया की दादाकडे आपण बघतो की दादा कोणालाही अडवत नाही मूर्ती बघण्यापासून. तर दादाचं काय म्हणणं असेल त्यावर. सस्पेंड ठेवलं पाहिजे पण एवढंच तेवढं जे आहे ते आहे. कारण की तुमची कला आहे ती तुझ्याकडेच आहे, माझ्याकडे नसतात. त्याची शेडिंग त्याच्याकडेच आहे, त्याची कला त्याच्याकडेच राहणार आहे. किती पण बघ नाही तर किती पण दाखव, किती फोटो काढ. त्यामुळे माझं असं काय नसतं की तू जा नको जाऊ, या फ्री बघा बिंदास, काय विषय नाही. कधी दाखलाच आहे. तर आपण आता दादाला शेवटच्या प्रश्नाकडे वळणार की दादाला समजा जर आता कोणत्या नव्या युवा मूर्तिकाराला सल्ला द्यायचा असेल तर दादा काय सल्ला देईल त्याला. सल्ला द्यायचं झालं तर ज्या फील्डमध्ये उतरायला फॅमिली प्लॅन किंवा फॅमिली बॅकअप चांगला पाहिजे आणि शिकलं मजा पाहिजे. म्हणजे काही उद्या झालं म्हणजे काही कोणतंही करत आहे तर आपल्याला तेवढा बॅकअप पाहिजे की आपल्याला ते आलं पाहिजे बस. आणि शिकूनच या फील्डमध्ये उतरलं पाहिजे आणि मजबूत पाहिजे बस. तर आता आपण म्हणजे मी दादाला धन्यवाद करू इच्छितो की दादानी गणपतीला एवढे कमी दिवस सोडूनही दादानी एवढा महत्त्वपूर्वक वेळ दिला आपल्याला आपल्या पोटासाठी. तर धन्यवाद या गोष्टीसाठी. तुमचं पण थँक्यू. तुमच्या चॅनलचा पण खूप सपोर्ट होईल अशी आशा बाळगतो आणि